हा व्हिडिओ आठवतोय का? याला बेल मिळाली आहे. गेल्या वर्षी मार्च 2025 मध्ये रक्षित चौरसिया यांनी नशेत गाडी चालवत असताना एक महिलेचा जीव घेतला होता आणि 7 ते 8 जणांना गंभीर जखमी केलं होतं. आणि शॉकिंग म्हणजे ती घटना घडल्यानंतर तो अनदर राऊंड असं वेड्यासारखं ओरडत होता. म्हणजे तो म्हणत होता की अजून एकदा गाडी ठोकू का. त्याला घेणं देणं नव्हतं की काही सेकंदांपूर्वी आपण एका महिलेचा जीव घेतलाय आणि ती सध्या आपल्या गाडीच्या पाठीमागं पडलेली आहे. आणि अशा भयानक प्रवृत्तीच्या माणसाला गुजरात हायकोर्टाने गेल्या महिन्यामध्ये बेल दिली आहे. आणि कारण काय सांगितलंय माहिती आहे का? तर कोर्टाचं असं म्हणणं आहे की रक्षित चौरसिया हा फक्त आत्ता 23 वर्षांचा आहे, युवा आहे, त्याला सुधारण्याचा चान्स दिला पाहिजे. आणि फक्त हेच नाही, आपल्या पुण्यामध्ये सुद्धा जो पोर्शे ॲक्सिडेंट झाला होता त्या मुलाला सुद्धा कोर्टाने गेल्या काही दिवसांपूर्वी बेल दिली. पण मला एक कळत नाही की अशा श्रीमंत लोकांच्या मुलांना एवढ्या लवकर बेल कशी काय मिळते आणि त्यांनी छोटा मोठा क्राईम केलेला नसतो, लोक मारलेले असतात, तरी त्यांना बेल कशी काय मिळते. आणि दुसरीकडे आपल्या गरीब शेतकऱ्यांच्या किंवा सामान्य माणसांच्या केसेस, त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या केसेस वर्षानुवर्ष चालतात तरी पण त्यांना न्याय मिळतच नाही. म्हणजे आपल्या देशात फक्त पैसा बोलतो हेच अंतिम सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं? गुजरात हायकोर्टाने त्या अनदर राऊंडवाल्याला बेल देऊन योग्य केलंय की अयोग्य हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच माहितीकरिता मला फॉलोसुद्धा नक्की करा. धन्यवाद.